हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत मलाई कांद्याची भाजी। ही भाजी अतिशय कमी वेळात घरगुती साहित्यांमध्ये आणि हॉटेल सारख्या चवीची होणारी भाजी आहे। जेव्हा घरात कोणतीही भाजी उपलब्ध नसेल तेव्हा ही अप्रतिम व क्रीमी भाजी अगदी 15 मिनिटात तयार होते। यासाठी लागणारे साहित्य: कांदे 4 ते 5 मध्यम आकाराचे उभे पातळ कापलेले, मलाई 1 वाटी, दूध गरम करून काढलेली साय, तेल 2 चमचे, जिरे अर्धा चमचा, हिरवी मिरची 2 बारीक चिरलेली, आले लसूण पेस्ट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, आवडीनुसार कमी जास्त, गरम मसाला अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली। कृती पाहूया। गॅसवर कढई ठेवून तेल गरम करा, त्यात जिरे आणि हिरवी मिरची टाका। नंतर उभा चिरलेला कांदा घालून मध्यम आचेवर कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या। आता यामध्ये आले लसूण पेस्ट घालून 1 मिनिटे परता। त्यानंतर हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा। गॅस एकदम बारीक करा। आता यामध्ये फेटलेली साय घाला आणि लगेच सर्व करताना जसे ढवळतात तसे सतत ढवळा, जेणेकरून मलाई फुटणार नाही। मंद आचेवर भाजीला तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटे शिजू द्या। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा। तुमची चमचमीत आणि क्रीमी मलाई कांद्याची भाजी तयार आहे। ही भाजी गरम पोळी किंवा भाकरी सोबत खायला अतिशय उत्तम लागते। माझी ही चविष्ट आणि चमचमीत भाजी नक्की ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान छान मस्त रेसिपी सोबत।